राज्यभरातील 29 महानगरपालिकांपैकी जवळपास 19 महापालिकांमध्ये बहुमत मिळवत भाजप महायुती सत्ता स्थापन करणार आहे। दुसरीकडे विदर्भातील चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी मिळाली आहे। मात्र सत्तेची चावी हातात असूनही दरवाजाच उघडत नाही अशी विचित्र परिस्थिती काँग्रेसवर ओढवली आहे। याचं कारण म्हणजे काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील उघड अंतर्गत संघर्ष। चंद्रपुरात एकीकडे धानोरकर गट आणि दुसरीकडे वडेट्टीवार गट अशी सध्याची परिस्थिती असून हे दोन्ही नेते आपलं वर्चस्व सिद्ध करण्याच्या स्पर्धेत आहेत। तर वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील हा वाद नेमका काय आहे? चंद्रपूर महापालिकेतील पक्षीय बलाबल कसं आहे? या अंतर्गत संघर्षामुळे काँग्रेस चंद्रपूर महापालिका आपल्या हातातून घालवणार का? यासह चंद्रपूर काँग्रेसमधील या हाय व्होल्टेज ड्राम्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे सुमित घोरपडे। चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले, त्यामुळे साहजिकच तिथं काँग्रेसचा महापौर बसणार अशी चर्चा आहे। मात्र त्याआधीच पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय। खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी एकमेकांविरोधात केलेल्या वक्तव्यांमुळे हा वाद अधिकच चर्चेत आला। खरं तर माझ्या मतदारसंघात कुणी ढवळढवळ करू नये इथपासून तर खासदार झालात म्हणून मालक ठरत नाही इथपर्यंत हा वाद जाऊन पोहोचलाय। सर्वात आधी हे दोन्ही नेते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया। वडेट्टीवार यांच्याबद्दल बोलताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की चंद्रपूरमध्ये काँग्रेस जवळपास बहुमताच्या जवळ आहे। आम्ही सत्तेच्या अगदी जवळ पोहोचलो। सगळे नगरसेवक निवडून आल्यानंतर सुरुवातीला माझ्या ऑफिसमध्ये आले, त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यानंतर लोकांना रॅलीतून उचलून नेण्याचा प्रकार सुरू झाला। त्यामुळे उरलेले नगरसेवक सुरक्षित राहण्यासाठी मी माझ्या सोयीनुसार त्यांना ठेवले। याबाबत मी सर्वांना सांगितलंही आहे। हा माझा मतदारसंघ असून इथले निर्णय मी घेणार आहे। कुणीही माझ्या मतदारसंघात ढवळढवळ करू नये। माझ्याकडे आता 16 नगरसेवक असून इतर नगरसेवक वडेट्टीवार यांच्याकडे आहेत। मी चंद्रपूरची खासदार आहे। विजय वडेट्टीवार जे नगरसेवक घेऊन गेलेत त्यांना माझ्याकडे आणून द्यावं आणि काँग्रेसच्या गटात त्यांनी सामील व्हावं। आम्ही पक्षवाढीसाठी ही महापालिका लढवली। 12 नगरसेवकांवरून 30 नगरसेवक निवडून आणले। ज्यांना पक्ष वाढवायचा आहे ते काँग्रेसच्या सोबत राहतील आणि ज्यांना पक्ष विकून खायचा आहे ते काँग्रेसच्या विरोधात जातील। पक्षाला आमची गरज नसेल तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असं त्या म्हणाल्या। यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की गेली 25 वर्ष मी चंद्रपूर जिल्हा सांभाळतोय। प्रतिभा धानोरकर या 6 वर्षांपूर्वी पक्षात आल्यात। अलीकडे झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत मी जीव ओतून काम केलं तर खासदारांचा सहभाग नगण्य होता। मी कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही। स्वतःहून नगरसेवक आमच्याकडे आले आहेत। खासदार झाले म्हणून जिल्ह्याचे मालक ठरत नाही। कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेते आणि खासदार या दोघांचंही काम आहे। त्यामुळे थोडा संयम ठेवून काम करावं लागतं। जुना इतिहास काढायला गेलं तर बाळू धानोरकर यांना पक्षात मीच आणलं। प्रतिभा धानोरकर यांना घेऊन 6 वर्षे झालीत। त्यामुळे मी म्हणेल तेच होईल असं म्हणणं योग्य नाही। त्यांच्याकडे भविष्य खूप मोठं आहे। त्यांनी संयम ठेवून बोलावं। 2-4 नगरसेवक सोडले तर सगळेच नगरसेवक माझ्याकडे आहेत। स्वतः खासदार जबरदस्तीने गाडीत बसून घरी घेऊन गेले हे काही नगरसेवकांनी मला सांगितलं, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। काँग्रेसचे नगरसेवक सध्या 2 गटांमध्ये विभागले असून आता काँग्रेसचे निरीक्षक चंद्रपूर महापालिकेतील महापौर आणि गटनेता निवडीसाठी जेव्हा चंद्रपुरात येतील तेव्हाच हे नगरसेवक समोर येणार असल्याचंही बोललं जात आहे। आता चंद्रपुरातील राजकीय गणित कसं आहे ते थोडक्यात समजून घेऊया। चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण 66 जागा असून बहुमताचा आकडा 34 इतका आहे। यात काँग्रेसचे 27 आणि काँग्रेस समर्थित जनविकास आघाडीचे 3 असे एकूण 30 नगरसेवक आहेत। सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला आणखी 4 मतांची आवश्यकता आहे। दुसरीकडे भाजप शिवसेना युतीकडे 24 नगरसेवक असून त्यांना आणखी 10 नगरसेवकांची आवश्यकता आहे। या व्यतिरिक्त उबाठा गटाकडे 6, वंचितकडे 2, बसपा 1, MIM 1 आणि 2 अपक्ष नगरसेवक आहेत। ही आकडेवारी पाहता सद्यस्थितीत काँग्रेसला सत्ता स्थापन करणं सोपं आहे। मात्र पक्षातील अंतर्गत वाद दिवसेंदिवस असाच उफाळत राहिला तर हातातून सत्ता जाण्यास वेळ लागणार नाही। खरं तर बहुमत असूनही सत्ता न उभारता येणं ही काँग्रेसची सर्वात मोठी राजकीय शोकांतिका म्हणावी लागेल। तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसमधील हा अंतर्गत वाद चंद्रपूर महापालिकेत सत्ता गमावण्यास कारणीभूत ठरणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।